नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण रवा आणि खव्याचा केक कसा बनवायचा तो बघणार आहेत. तर हा केक जो आहे ना इतका मस्त स्पॉन्जी आणि एकदम फ्लफी असा तयार झाला आहे ना. तर या अगोदर आपण भरपूर साऱ्या केकच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तर त्यातील हा सगळ्यात माझा फेवरेट केक आहे. बनवायला अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो आणि खायला तर इतका भन्नाट झाला आहे ना. तर केक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही स्वतः बघू शकता हा केक किती मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे आणि याला किती मस्त अशी जाळीसुद्धा पडली आहे. तर हा केक तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता. अगदी 8 दिवस हा फ्रीजमध्ये केक ना आरामात टिकतो. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला खवा केक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक मोठं बाउल घेतलं. त्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल टाकणार आहोत. आपण जे रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना, इथे मी त्याच तेलाचा वापर करणार आहे. तुम्ही हवं तर तुपाचा वापर करू शकता किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. पण प्रत्येकाच्या घरी तूप किंवा बटर अवेलेबल असेल असं काही नाही. तेल तर सर्वांच्याच घरी असतं. अर्धी वाटी तेल टाकून घेतलं. इथे मी 100 ग्राम खवा वापरणार आहे. तेलामध्ये हा खवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बघा, खवा जो आहे ना तो मी मार्केटमधून विकत आणलेला खवा आहे. तुम्ही खवा जो आहे ना तो घरीसुद्धा बनवू शकता. आपल्याला दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि त्यापासून खवा बनवायचा. आता खवा आपण पूर्णपणे या तेलामध्ये छान असा मिक्स करून घेऊयात. विस्करने मिक्स करा किंवा चमच्याच्या सहाय्याने अगदी छान असा हा आपल्याला याचं एक बॅटर करून घ्यायचं आहे. तर हा केक तुम्ही जर कधी बनवला नसेल ना तर एक वेळेस अशा पद्धतीने नक्की करून पहा. तेलामध्ये खवा छान असा मिक्स करून घेतला की यामध्ये आपण दूध टाकणार आहेत. तर इथे मी पाव वाटी दूध घेतलं. सर्वच दूध यामध्ये टाकणार नाही. थोडंसं दूध मी बाजूला ठेवलं. पाव वाटीमधील थोडंसं दूध यामध्ये टाकून घेतलं आणि आता याचा आपण छान असं एक घोल तयार करून घेऊयात. सर्व दूध आपल्याला टाकायचं नाही. आता बघा, छान असं हे बॅटर तयार करून घेतलं की यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेऊयात. इथे आपल्याला पिठी साखरेचाच वापर करायचा आहे. अख्खी साखर टाकायची नाही, कारण जर तुम्ही अख्खी साखर टाकली ना तर ती पटकन विरघळणार नाही. त्यामुळे पिठी साखरच टाकायची. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता बघा, हे बॅटर परत हे आपण छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. आज आपण रवा आणि मावा केक कसा बनवायचा तो बघत आहेत. तर रवा जो आहे तो आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे. जाड रवा वापरायचा नाही. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल आणि जर जाड रवा असेल तर मिक्सरला थोडंसं ग्राइंड करून घ्यायचा आणि मग तो रवा वापरायचा आहे. रवा टाकला की परत हे बॅटर आपण छान असं मिक्स करून घेऊयात. तर बघा, बॅटर आपलं छान असं मिक्स झालेलं आहे. आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर हे बॅटर आपण एक 5 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात आणि केक बनवण्यासाठी जी तयारी करायची आहे ना ती करून घेऊयात. बॅटर बाजूला ठेवूयात आणि आपण इथे केक टिनला थोडंसं तेल लावून घेऊयात. तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे ते भांडं अगोदर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. इथे माझ्याकडे केक टिनचं भांडं आहे. त्याला थोडंसं मी तेल टाकून घेतलं. तेल सर्व बाजूने व्यवस्थित असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तेल छान असं पसरवलं की यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेऊयात. यालाच डस्टिंगसुद्धा म्हणतात. तर थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि छान असा हा डब्बा आहे ना व्यवस्थित डस्टिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर ना जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा टाकू शकता. आता यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे ना ते टाकायचं आहे. तर त्या अगोदर आपण यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही इथे फ्रूट सॉल्ट इनोचं पॅकेटसुद्धा वापरू शकता. आता 1 चमचा बेकिंग पावडर वापरली. अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे पटकन ॲक्टिवेट होण्यासाठी वरून थोडंसं यामध्ये दूध टाकणार आहोत. दूध टाकलं की हे आपल्याला छान असं व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये फटाफट छान असं मिक्स करून घ्यायचं. आता सोडा आणि आपण बेकिंग सोडा टाकला आहे त्यामुळे हे जे बॅटर आहे ना ते छान असं ॲक्टिवेट होतं. एका बाजूने छान असं फेटून घेतलं. आता हे आपलं केकसाठी
बॅटर जे आहे ना ते तयार झालेलं आहे. लगेच आपण आता केक सेट करण्यासाठी घेऊयात. आता या भांड्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलं होतं, वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलं. याच भांड्यामध्ये हे मिश्रण आपण टाकून घेऊयात. आता याला हलकंसं टॅप करून घेऊयात. जे काही एअर बबल्स असतील ते व्यवस्थित बाहेर निघतील आणि आपला केक मस्त असा स्पॉन्जी तयार होतो. आता वरून डेकोरेशनसाठी इथे मी थोडंसं मावा टाकणार आहे. तर मावा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. मला हा मावा टाकलेला केक खूप आवडतो, त्यामुळे वरून अजून थोडासा मी मावा टाकून घेतला. आता मावा टाकून झाला की यावरून थोडेसे आपण ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊयात. तर ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मी काजूचे काप करून घेतले होते, ते यावरती गार्निशिंगसाठी टाकून घेते. तुम्ही हवं तर बदामाचे काप किंवा पिस्तेसुद्धा टाकू शकता. आता बघा, एकीकडे आपण गॅसवरती कढईसुद्धा प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही हवं तर कुकरमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता. आज मी कढईमध्ये हा केक बनवणार आहे. तर कढई आपण जे मिश्रण सेट करत होतो ना त्यावेळेस प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. कढई आता छान अशी प्रीहीट झालेली आहे. हे केकचं भांडं आपल्याला या कढईमध्ये ठेवायचं आणि यावर आता झाकण ठेवायचं आणि कमीत कमी आपल्याला 30 मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे. मध्येच याचं झाकण काढून बघायचं नाही. आता बघा, पूर्णपणे 30 मिनिट झाले आहेत आणि केक बघा किती मस्त असा तयार झाला आहे. तर केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथे आपण चाकू यामध्ये खोचून पाहिला. तर बघा, चाकू पूर्णपणे एकदम क्लीन निघाला. तुम्ही हवं तर टूथपिकसुद्धा टाकून चेक करू शकता. आता हा केक आपण खाली काढून घेऊयात. मस्त असा आपला केक तयार झाला आहे. याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे आणि मगच याला डिमोल्ड करायचं आहे. जर गरम असतानाच तुम्ही डिमोल्ड करायचा प्रयत्न केला तर केक आपला तुटूसुद्धा शकतो. त्यामुळे पूर्णपणे याला थंडगार करून घ्यायचं आणि नंतर याच्या ज्या कटा आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर चाकूच्या साहाय्याने याच्या कटा आपण मोकळ्या करून घेऊयात. छान असा व्यवस्थित या कटा ज्या आहेत त्या मोकळ्या करून झाल्या की यावरती एक झाकण ठेवायचं किंवा मोठं प्लेट ठेवायचं आणि केक आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. तर बघा, असा हा उलटा करून घेतलं की वरून हलकंसं आपल्याला टॅप करायचं आहे. हलकंसं टॅप केलं की बघा, केक आपला किती मस्त असा अलगद बाहेर निघाला. तर बघा, किती रंग तर मस्त आलेला आहे आणि एकदम मऊ स्पॉन्जी आपला केक तयार झाला. हा केक आपण आता सरळ करून घेऊयात आणि बघा, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा रवा आणि मावा केक आपला बनवून तयार झाला आहे. तर केक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे. इतका मऊ आणि स्पॉन्जी फ्लफी तयार झालेला आहे ना, याचा सुगंध तर इतका घरभर दरवळत आहे ना. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस ना असा हा रवा आणि माव्याचा केक नक्की करून पहा. याचे आपण छोटेसे पीस करून घेऊयात. आता तुम्हाला जसं शेप आवडेल ना त्या शेपमध्ये तुम्ही हा केक कट करून घेऊ शकता. बघा, आपला केकला किती मस्त अशी जाळी पडली आणि किती छान अशा लेअरसुद्धा आलेल्या आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा रवा आणि माव्याचा केक तयार होतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस असा हा रवा आणि माव्याचा केक नक्की करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. तोपर्यंत बाय बाय.